गडिंग्लज तालुका ग्रामपंचायत कामगार संघटना संलग्न आयटॅक यांच्या वतीने आज ग्रामपंचायत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तसेच 8 ऑगस्टच्या मोर्चाबाबत चर्चा करण्यासाठी महागाव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यासाठी काँग्रेड बबन पाटील, काँग्रेड बाळेश नाईक, महागावचे विद्यमान सरपंच प्रशांत शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले। या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। सर, आज जो कामगारांचा मेळावा घेण्यात आला आहे, नेमकं काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे मेळाव्यामध्ये? महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे आम्ही अभय यावलकर समितीच्या शिफारसी मान्य कराव्यात। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रमाणे वेतन व भत्ते मिळावेत, यासाठी आमची मागणी आहे। त्यासाठी शासनानं 2018 साली यावलकर समिती स्थापन केली व त्यांना शिफारशी केल्या की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या पद्धतीनं वेतन आणि इतर भत्ते देण्यात यावेत। परंतु या सरकारच्या उलटापालतीमुळे किंवा दरवेळी सरकार बदलत असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्याकडे कुणाचं लक्ष राहत नाही। यासाठी आम्ही मे महिन्यात जयकुमार गोरे यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन ठेवलं होतं, परंतु त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार हे 1 महिन्याच्या आत ह्या सगळ्या मागण्या मान्य करायचं त्यांनी आश्वासन दिलं होतं। परंतु त्यानंतर आज 2.5 महिने झाले, कुठल्याही पद्धतीचं आमची मागणी या शासनानं मान्य केली नाही। त्या विरोधात आम्ही 8 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या समोर 1 दिवसाचं धरणे आंदोलन, आमरण उपोषण, मोर्चा या पद्धतीनं महाराष्ट्रभर 8 ऑगस्टला आंदोलन करणार आहोत। त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी म्हणजे कोल्हापूर विभागीय म्हणजे पुण्याचं विभागीय कार्यालय असेल, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय, नागपूर विभागीय कार्यालय आणि मुंबई विभागीय कार्यालय येथे आम्ही धरणे आंदोलन 1 दिवसाचं करणार आहोत। आणि त्यानंतर सुद्धा या शासनाला जाग आली नाही तर 8 सप्टेंबरपासून माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्या ऑफिस समोर म्हणजे जिल्हा परिषद सातारा जिल्हाधिकारी सातारी कार्यालयासमोर आम्ही बेमुदत धरणं आंदोलन करणार आहोत। आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आज ग्रामपंचायत कर्मचारी थांबणार नाही। ग्रामपंचायत कर्मचारी हा अत्यंत उपेक्षित व खालचा घटक आहे। ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा सचिव तसेच राज्य उपाध्यक्ष आज इथं कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आजरा गडिंग्लज व चंदगड तालुक्याचा संयुक्त मेळावा बोलवण्यात आला आहे। आजचा मेळावा बोलण्याचं कारण असं आहे की 8 ऑगस्टला आम्ही जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करणार आहे। हे आंदोलन हे सर्व राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेवरती आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये प्रथम मागणी अशी आहे की यावलकर समितीची शिफारसी मान्य करा, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आकृतीबद्ध व वसुलीची अट रद्द करा। त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी 10 कर्मचाऱ्यांना तसेच 50,000ची जी अट आहे यातील सर्वच कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व किमान वेतन सर्वांना मिळावं अशा पद्धतीने ह्या मागण्या घेऊन गेलेलो आहे। हे आंदोलन आपल्याला हे जर का नाही झालं ह्या मागण्या तर ॲक्च्युली पुणे विभाग आयुक्तामध्ये धरणे आंदोलन करणार आहे। तसेच सातारा येथे 8 सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यातील कर्मचारी सातारा येथे जिल्हा परिषदेत साखळी पद्धतीने आंदोलन करणार आहे। आजच्या ह्या मेळाव्यासाठी खरोखरच पूर्वतयारी म्हणून आज इथं आयोजित केले आहे आणि हा आंदोलन मोठ्या पद्धतीने सहभागी व्हावा असं मी सर्वांना विनंती करतो। कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही महागाव येथे आयोजित केलेल्या मेळाव्यासंदर्भात बोलायचं म्हणजे आपण 8 ऑगस्ट 2025 रोजी आपण कर्मचाऱ्यांचा धरणे आंदोलन जिल्हा परिषद आपण उपस्थित राहणार आहोत। आपल्या मागण्या अशा आहेत की कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळावं, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 4थ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्याला वेतन मिळावं, त्याबद्दल आपण धरणे आंदोलन करणार आहोत। तसंच आपल्या राज्याचे जे अध्यक्ष बोलले त्याला आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देणार आहोत। आज या ठिकाणी गडिंग्लज आजरा आणि चंदगड या विभागाचा मेळावा या ठिकाणी बैठक या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या मेळाव्याचे प्रमुख राज्याचे सरचिटणीस बबन पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय कॉम्रेड सम्राट मोरे, उपाध्यक्ष रवी कांबळे, दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा या ठिकाणची बैठक या ठिकाणी 3 तालुक्यातली संपन्न होती।
याचा जो उद्देश आहे ते जिल्ह्याच्या आणि राज्याचे नेत्यांनी आपल्यासमोर काही समस्या आहेत त्या मांडलेले आहेत. मी संपूर्ण गडहिंग्लज कोल्हापूर जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की 8 तारखेचा एकंदरीत धरणे आंदोलनाचा मेळावा जो आहे, धरणे आंदोलन जे आहे ते निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी म्हणून ग्रामपंचायत पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत बंद ठेवून ह्या नेत्यांचा हात बळकट करून कोणत्याही परिस्थितीत आपल्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून राज्य शासनाला जाग आणण्यासाठी या समस्या सोडून कुठल्या परिस्थितीत घेण्यासाठी म्हणून आपण एकत्रपणे या तिन्ही तालुक्यातले लोक आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कर्मचारी आपण एकत्रित संघटनेने आपण लढायचा आणि धरणे आंदोलनासाठी जास्तीत संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी मी आवाहन करतो. मला जाता जाता महागावच्या सरपंच एक उल्लेख करावा लागेल की या ठिकाणी प्रत्येक राज्यातल्या वेगवेगळ्या ग्रामपंचायती आहे, मात्र महागाव अशी ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतीचे आदरणीय सरपंच प्रशांत शिंदे व्यथा आणि ज्या समस्या आणि जे देणं आहे ते कोणतंही त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही. आम्ही मनापासून त्या ग्रामपंचायत सरपंच प्रशांत शिंदेचं या ठिकाणी व्यासपीठावर आणून त्याचा आम्ही यथोचित गौरव आणि सत्कार केलेला आहे. मी कॉम्रेड सम्राट मोरे, बबन पाटील या सगळ्यांना मी सांगेन येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहू आणि प्रश्न तडील लावण्यासाठी आम्ही सहकार्य करू. धन्यवाद.